नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, आपल्या सर्वांची दिवाळी सुखासमाधानाची गेलेली असेल ह्या आशा ठेवूनच आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मित्रांनो, आज विश्लेषण करायचं आहे की शासकीय यंत्रणा, पोलीस खाते, गृह खाते, आरोग्य खाते, डॉक्टर आणि पोलीस उपनिरीक्षक, फलटण मधलं जे प्रकरण आहे, डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण। मित्रांनो, डॉक्टर संपदा मुंडे ह्या एका शेतकरी कुटुंबातल्या बीड जिल्ह्यातल्या कर्तव्य दक्ष अधिकारी, आरोग्य अधिकारी, आणि त्या आरोग्य अधिकाऱ्यावर पोलीस उपनिरीक्षकाचा झालेला अत्याचार, अन्याय, न्याय व्यवस्थेने केलेला अन्याय, शेवटी ती बिचारी डॉक्टर संपदा मुंडे हतबल झाली। 21 वेळा तिने तक्रारी केलेल्या आहेत। तिच्यावर खासदारांच्या 2 पीएनचा दबाव। खासदार कोण? खासदार सातारा जिल्ह्यातला। कोण खासदार? का तो महाराष्ट्रातल्या अजून कोणत्या जिल्ह्यातला आहे? कोण खासदार आहे याची चौकशी झाली पाहिजे। आणि काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ताबडतोब तिथल्या पोलीस उपनिरीक्षक, तो जो जन अत्याचार केला, त्या दणकेला दणके देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केले, तर ताबडतोब निलंबन केले। पण मित्रांनो, हे घटना घडल्यानंतरच असं होतंय। 4 वेळा अत्याचार, 5 वेळा अत्याचार होईपर्यंत डॉक्टर संपदा मुंडे गुपचूप का बसल्या? का कुठं पोलीस खात्याशी पंगा घ्या? पण डॉक्टर संपदा मुंडेवर काही विभागीय चौकशी चालू होती। पोस्टमार्टम रिपोर्ट बदलले जात होते। कोणाच्या सांगण्याहून? त्यांच्यावर असा कोणता दबाव होता? त्यांनी वारंवार त्यांच्या घरात सुद्धा ही गोष्टीची चर्चा केलेली आहे की त्यांना मानसिक त्रास होता। बनकर नावाचा एक पोलीस शिपाई त्यांना त्रास देत होता। एक पोलीस उपनिरीक्षक वारंवार अत्याचार करत होता। त्यांच्या विभागीय चौकशीच्या नावानं त्यांना ब्लॅकमेल करत होता। हेच यावरून स्पष्ट झालेले मित्रांनो। म्हणून यावर सुद्धा आता काल महत्वाची गोष्ट म्हणजे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंनी आवाज उठवलेला आहे की ताबडतोब चौकशी झाली पाहिजे। त्या डॉक्टर अधिकाऱ्यांना, त्या महिला डॉक्टर अधिकाऱ्यांना वारंवार बीडचं नाव घेऊन बदनाम का केलं जात होतं? वारंवार तुम्ही बीडकडल्या, तुमच्या बीडकडे बघा कसे अत्याचार होतात, तुमच्याकडे बीडकडे बघा मुंडे काय करतायत, तुमच्या बीडचे अधिकारी बघा काय करतायत, असं हे वारंवार त्यांना बीडच्या नावाखाली त्यांनी उठवलेल्या आवाजाला दाबण्याचं काम या प्रशासकीय यंत्रणेतल्या काही अधिकाऱ्यांनी केलं का? त्यांनी वारंवार त्यांच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा मृत महिला डॉक्टर संपदा मुंडेंची दखल कोणीही घेतलेली नाही। ही महाराष्ट्राच्या संपूर्ण गृह खात्याची, आरोग्य खात्याची शोकांतिका आहे मित्रांनो। आता विरोधी पक्षांनी आवाज उठवलेला आहे की कोण खासदार आहे, कोण पोस्टमार्टम रिपोर्ट बदला म्हणून त्यांच्यावर दबाव आणत होता। मित्रांनो, फक्त आम्हाला एक गोष्ट याच्यातून एक जाणवती आहे की ज्यावेळेस ते स्वतः पोस्टमार्टम करणारे डॉक्टर आहेत, त्यांना आरोग्य खात्यातल्या पोस्टमार्टम मधले काही लुकहोल्स माहिती आहेत, त्यांना इथल्या काही घटना माहिती आहेत, काही अत्याचार माहिती आहेत, त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास त्यांना झालेला आहे। आणि म्हणून त्यांनी कागदावर चिठ्ठी न लिहिता त्यांच्या हातावर 7 ओळीमध्ये लिहिलं। त्या 2 पोलिसात, एका पोलीस निरीक्षकाचं नाव आणि एका पोलीस शिपायाचं नाव त्यांनी टाकलं की यांच्या अत्याचारामुळं आणि वारंवार होत असलेल्या दबावामुळं त्या आत्महत्या करत आहेत, असं त्यांनी त्यांच्या हातावर लिहून फलटण मधल्याच एका लॉजवर जाऊन त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। मित्रांनो, ही घटना ही काय सांगून जाते आहे?
ही घटना सांगून जाते की रक्षकच जर भक्षक बनायला लागले, पोलीस अधिकारी जर अत्याचार करायला लागले ही एका डॉक्टर महिलेवर, तर सामान्य महिलेंनी या समाजामध्ये जगायचं कसं, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ही गांभीर्याने घेतलेली गोष्ट आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने घेतलेलं आहे. पण एवढ्या स्तरापर्यंत ही घटना जाईपर्यंत संपदाताईंनी ते सगळं कसं काय सहन केलं, त्यांच्यावर किती प्रमाणात दबाव असेल, त्यांच्यावर किती प्रमाणात अत्याचार, त्यांच्यावर किती प्रमाणात त्रास, जवळपास 5 ते 6 महिन्यापासून तो बनकर नावाचा पोलीस शिपाई त्रास देत होता, मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास. आणि या सगळ्याला कुठंतरी किनार बीड, मुंडे नाव आणि त्यांचं कार्यरत असलेलं फलटण गाव, याच्या भोवती असलेलं कोण खासदार, की ज्या खासदारांनी त्यांना प्रत्यक्ष फोनवर बोललेले आहेत मित्रांनो. प्रत्यक्ष फोनवर बोलून पोस्टमार्टम रिपोर्ट बदल करायचे, म्हणजे समोर उपस्थित न राहता सुद्धा त्यांची खोटी रिपोर्ट द्यायची. मग एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका कष्ट करून तयार झालेल्या एका डॉक्टरला, महिला डॉक्टरना, त्यांना वाटलं की हे खोटं काम करायचं का, यामध्ये बदनाम कोण होत आहे, यामध्ये ते अडकू शकतात. आणि अशाच एखाद्या विभागीय चौकशीच्या माध्यमातून त्या पोलीस उपनिरीक्षकाची त्यांची ओळख झाली. मग त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू झाला का, मग त्यांची हॅरॅसमेंट करण्याचा प्रयत्न सुरू झाला का, आणि शेवट हे प्रकरण अत्याचारापर्यंत आलं. 4 वेळा अत्याचार होऊन सुद्धा आता लोक त्याला वेगवेगळी कांगोरे फोडतील की 4 वेळा होऊन सुद्धा संपदा मुंडे महिला डॉक्टर गपचूप का राहिल्या, त्यांनी आवाज का उठवला, त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे मित्रांनो. त्यांनी वेळोवेळी त्यांच्या वरिष्ठांकडे त्याची तक्रार केलेली आहे. त्यांनी वेळोवेळी प्रयत्न करून सुद्धा त्यांना कळालं की एक याच्यातून एक सिद्ध होतं मित्रांनो, की आता प्रशासनावर, न्यायव्यवस्थेत त्यांचा विश्वास राहिला नाही का. शेवटी त्यांनी हतबल होऊन हातावर 5 ओळी लिहून, चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. ही गोष्ट नक्कीच गांभीर्यपूर्वक घेतलेली आहे. आणि मुंडे म्हणून धनंजय मुंडेंनी हा आवाज उठवलेला आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता धनंजय मुंडे हळूहळू आक्रमक होत आहेत. आता धनंजय मुंडे हळूहळू एक प्रकरण बाहेर काढतायत. मुंडे म्हणून धनंजय मुंडेंनी महादेव मुंडेंच्या सुद्धा प्रकरणामध्ये आवाज उठवायला पाहिजे. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं ते महादेव मुंडेंचं घर आहे. त्यांच्या सुद्धा पत्नी आत्महत्या करायला तयार झाल्या होत्या. त्यावेळी धनंजय मुंडे शांत राहिले. मग धनंजय मुंडेंनी आताच आवाज उठवला, कारण आता धनंजय मुंडेंना कळलं की हे प्रकरण फलटण जिल्ह्यातलं आहे, हे प्रकरण तिखडलं आहे. आपल्या परळीमधल्या प्रकरणाचं काय एवढं महत्वाचं नाहीये. महादेव मुंडे गेला जाऊ द्या, पण संपदा मुंडे गेल्या, त्याचं दुःख जास्त धनंजय मुंडेंना झालं. म्हणून काल धनंजय मुंडेंनी स्टेटमेंट सुरू केली. सर्व मीडियावर सर्व स्टेटमेंट आले की संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे, आणि फक्त त्या बीडच्या आहेत म्हणून, फक्त मुंडे आहेत म्हणून त्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिल्यात आलेलं नाही का. आणि हा आवाज उठवणं हे साहजिक आहे मित्रांनो. कुठेतरी आता त्यांच्यामधला आमदार जागा झाला, त्यांच्यामधला विरोधी पक्षनेता जागा झाला का काय, अशी शंका आता महाराष्ट्रातल्या जनतेला यायला लागलेली आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे, हे सकारात्मक आहे. आज हे जे त्यांच्यातले जे बदल, आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा प्रकरणावर आवाज उठवून मित्रांनो या सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं, त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेची वाभाडी काढायची, आणि त्याचबरोबर होत असलेल्या या सर्व अन्याय अत्याचाराविरोधात आवाज बुलंद करण्याचं काम आमच्या धनुभाऊंनी सुरू केलं. त्याबद्दल धनुभाऊचं अभिनंदन केलंच पाहिजे मित्रांनो. आता खरं तर आमचं असं मत आहे की याचा मोक्ष लागेपर्यंत धनंजय मुंडेंनी याचा पिच्छा नाही सोडला पाहिजे. हे प्रकरण तडास गेलं पाहिजे. खासदार कोण आहे, कोण खासदार जो फोनवर बोलतो, कोण खासदार ज्यानं 2 पीए पाठवले, त्या पीएनच्या फोनवर ते खासदार बोलतात की ज्यांनी डॉक्टर संपदा मुंडेंना काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी,
खोटी खोटी रिपोर्ट देण्यासाठी. जर मग आता मला सांगा मित्रांनो, आपण बीडला बदनाम करतो, बीड बिहार, मग आता सातारा काय झालेलं आहे? हे महाराष्ट्रातली पूर्ण परिस्थिती अशी आहे का? आपण सिनेमामध्ये ऐकत होतो, आपण पिक्चर मध्ये पाहत होतो की असा एखादा लीडर धमकी देतो, एखाद्या अधिकाऱ्यावर दबाव आणतो, एखाद्या डॉक्टरवर अत्याचार करतो. पण हे प्रत्यक्ष घडतंय. म्हणजे वारंवार पोलीस खात्याचे दिंडवडे हे संतोष देशमुखच्या प्रकरणात सुद्धा निघालेले आहेत मित्रांनो. संतोष देशमुखचं प्रकरण सुद्धा दाबल्या गेलं असतं, फक्त मनोज दादा जरांगे तिथं उपोषणाला बसले, ठाम राहिले. 15 तास उपोषण केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तिथून हे प्रकरण पुढे मार्गी लागले मित्रांनो. म्हणून आता खरं म्हणजे या सुद्धा प्रकरणामध्ये कुठेतरी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न न करता याच्या तडास गेलं पाहिजे. याच्या मागे राजकीय षडयंत्र काय आहे हे याच्यामध्ये जेणेकरून डॉक्टर्स, पोलीस, लोकप्रतिनिधी आणि राजकीय हस्तक्षेप हा थांबला पाहिजे मित्रांनो. आणि अधिकाऱ्यावर दबाव येणं हे साहजिक आहे. आमदार, खासदार ज्यावेळेस एखादा फोनवर बोलतो आणि त्यांना धमकी देतो की मी विधान भवनामध्ये आवाज उठवेन, मी लोकसभेत आवाज उठवेन, मी असं करेन, मी तसं करेन, मी तुमची बदली करेन, मी तुम्हाला, म्हणजे अशा धमक्या देऊन त्यांना जसे रिपोर्ट पाहिजेत तसं बनवून घेण्याचं काम हे आमदार आणि खासदार करतात मित्रांनो. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे ही फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची केस आहे मित्रांनो. फक्त प्रश्न असा पडतोय, सामान्य माणसाला प्रश्न असा पडतोय की जर एखाद्या कर्तव्यदक्ष महिला डॉक्टरचे हे हाल आहेत, तर सामान्य व्यक्तीचे, सामान्य माता भगिनी किती दहशतीखाली असू शकतात की ज्यांनी कोणाकडे पाहायचं. जर एका अधिकाऱ्याकडे जर हे हाल आहेत, तर एक सामान्य माणसावर काय आज पोलीस खात्यातून काय प्रकार होत असतील, किंवा आरोग्य खात्यात काम करणाऱ्या डॉक्टरांची मानसिकता काय बनत असेल. मग खरंच डॉक्टर आणि पोलिसांचं संगनमत आहे का? खरंच चौकशीच्या बहाण्यानं आपल्याकडं कोणी येत असेल, चौकशीच्या बहाण्याने येत असेल, त्यांच्यावर अत्याचार होतो का? याच्याकडे गृह खात्यानं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा वारंवार घटणाऱ्या घटना या दुरुस्त करण्याचं काम आता महाराष्ट्राच्या सरकारनं ताब्यात घेतलं पाहिजे. खरं तर शंभूराज देसाई इथले जे साताऱ्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी आता सांगितलेले की याच्यात कोणालाही सोडलं जाणार नाही. हे त्यांचं ठरलं. हे पहा, सरकार, अशी घटना घडली की सरकारचं एक ठराविक वाक्य आहे, कोणाची गय केली जाणार नाही, कोणाला सोडलं जाणार नाही आणि खऱ्या आरोपीला पकडलं जाणार नाही. मित्रांनो, ही अतिशय दुःखद घटना की ही आपल्या बीड जिल्ह्याकडली डॉक्टर सातारा तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यात फलटण शहरामध्ये आरोग्य सेवा देत असताना त्यांना या घटनेला सामोरं जावं लागणं ही अतिशय गांभीर्याने घेणारी गोष्ट आहे. आणि याचा निषेध महाराष्ट्रातल्या सर्व स्तरातून होतोय. फक्त प्रश्न असा पडतोय, पोलीसच जर असे अत्याचार करत असतील, इन्स्पेक्टर जर, पोलीस निरीक्षक जर असे अत्याचार करत असतील, तर सामान्य जनतेकडे न्याय मागायचा कोणाकडं? रक्षकच जर भक्षक बनत असतील, तर सामान्य माणसानं जायचं कोणाकडं? याचं उत्तर या शासकीय यंत्रणेनं या जनतेला देणं ही काळाची गरज आहे. आपणास काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. पाहत रहा रत्नाकर औसेकरचा युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल.